हाय फ्रेंड्स, वेलकम टू शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासेस. सो फ्रेंड्स, ठरल्याप्रमाणे आपण प्रत्येक संडेला एक टेस्ट घेत असतो आणि त्या टेस्टमधून आपण जी काय आठवड्यामध्ये जी काही मुलांना आपण शिकवलेलं आहे त्या आधारित आपण टेस्ट घेत असतो. जी टेस्ट 20 मार्काची असते आणि 20पैकी मुलांना किती मार्क्स पडले किंवा तो टॉपिक किती समजला याच्यातून आम्हालाही समजतं आणि त्यांच्या पॅरेंट्सलाही समजतं. आपल्यासमोर आता जवळपास 50 मुलं बसलेली आहेत आपल्या क्लासमध्ये, जे आपल्या क्लासला डेली येत असतात आणि आपल्या क्लासची जे रिझल्ट आहे तो रिझल्ट वाढवण्याचा प्रयत्न हे आपली मुलं 100% करत असतात. परंतु कसं आहे, दैनंदिन जीवनामध्ये मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त एक वेगळी प्रेरणा भेटावी त्यासाठी आम्ही प्रत्येक संडेला किंवा महिन्यातून एकदा तरी एक अधिकारी बोलवण्याचं नियोजन केलेलं आहे. या सगळ्याचा सरासर अभ्यास करून आम्ही आमच्या गावचे विद्यार्थी समाधानजी काळे, जे आपल्या हायस्कूलला होते इथं, कोणत्या बेचला होते? 2016 पासआउट. 2016चे पासआउट आहेत. सो मला एक ह्या सर्व विद्यार्थी मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगायचं आहे की सर, मला खूप लेट होत आहे, मला यायला उशीर होत आहे, खूप कंटाळा येत आहे. परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे की चव्हाणवाडी टू फोंडशिरस जवळपास 6 किलोमीटर रोजचं अपडाऊन, असं 12 किलोमीटर अंतर पार करून 8वी 9वी 10वी त्यांनी इथं या आपल्या हायस्कूलमध्ये पार पाडलेली आहे. तसेच त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज होते? 93.40. 10वीमध्ये सुद्धा त्यांना 93.40. एकदा त्यांच्यासाठी जोरात. तर त्या काळामध्ये 93.40 म्हणजे आजच्या काळामध्ये 97% मार्क्स पाडल्यासारखे आहेत. तसेच त्यांचं BA ॲग्रीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. ॲग्रीनंतर त्यांनी पुण्यामध्ये 1-2 वर्ष MPSCचा अभ्यास केला आणि MPSC थ्रू त्यांनी बँकची एक एक्झाम दिली आणि त्या बँकमध्ये ते ऑफिसरपदी नियुक्त झाले. एकदा लाऊडली क्लॅपिंग. आपण पाहत असतो मित्रांनो, सध्या गव्हर्मेंट जॉब किती आहेत. सध्या आपण बघतोय की 500 जागेसाठी जवळपास 5 ते 10 लाख फॉर्म येतात आणि त्याच्यामधून सिलेक्शन होणं एवढं सोपं नाही आहे. सध्याच युग हे कॉम्पिटेटिव्ह युग आहे, लक्षात घ्या. स्पर्धा प्रचंड वाढत आहे आणि तुम्हाला लहानपणापासूनच आपल्याला काय करायचं आहे. आता आपण जर विचार केला तर UP किंवा बिहार या राज्यामधील मुलांचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे, केरळ वगैरे त्या भागातील. त्याचं मूळ कारण म्हणजे त्या मुलांना लहानपणापासूनच त्यांच्या मनावरती बिंबवलेलं असतं की तुला काय व्हायचं आहे, भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे. आणि आपल्या मुलांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजतं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, किंवा त्यानंतर मुलं ग्रॅज्युएशननंतर कुठेतरी जॉब करतात आणि कुठेतरी 10-15 हजारात काहीतरी त्यांना म्हणजे लाईफ बोरिंग झाल्यानंतर वाटतं की बाबा आपण कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब सर्च करायला पाहिजे. त्यावेळी त्यांचं वय 23 ते 24 झालेलं असतं. तिथून पुढं 3-4 वर्ष म्हणजे 28 वय, परत लग्न वगैरे होऊन जातं. मग त्यांची काही जी स्वप्न असतात ती अपुरी राहतात. त्याला मूळ कारण म्हणजे योग्य डायरेक्शन. असं असतं, तुमचं प्लॅनिंग पाहिजे. आता समजा तुम्हाला इथून नात्यापुत्याला जायचं आहे, नात्यापुत्याला जायला योग्य मार्ग पाहिजे ना. तुम्ही जर ह्या मार्गे सरळ गेला तर जाणार आहे का नात्यापुत्याला? तुम्हाला जर पूर्वेकडे जायचं, तुम्ही उत्तरेकडे जर गेला तर तुम्ही जाणार का योग्य मार्गाने? नाही. त्यासाठी तुमचं स्टेप बाय स्टेप मार्ग तयार करता आला पाहिजे तुम्हाला. आता या सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर 1-2 वर्षामध्ये त्यांनी भरपूर प्री मेन्स वगैरे दिलेले आहेत आणि SBIमध्ये ऑफिसर होणं म्हणजे खूप अवघड आहे. डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं आहे, लक्षात घ्या. कारण SBI म्हणजे भारतातील 2 नंबरची सर्वात टॉप, RBI 1 नंबरची बँक आणि त्यानंतर SBIची बँक आहे. जवळपास 100 वर्ष जुनी ती आपली हे आहे बँक आहे, लक्षात घ्या. आणि त्या बँकेमध्ये सिलेक्शन होणं सध्या तुमचा कुठं गुजरातमध्ये ना? गुजरात. सरांचं गुजरातमध्ये सिलेक्शन झालेलं आहे बँक ऑफिसर म्हणून. आपले ह्याच हायस्कूलमध्ये शिकलेलं आहेत. असं नाही की बाबा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी खूप काय असं करू शकतात. मराठी मीडियमने शिकलेले आहेत हे आपल्या हायस्कूलमध्ये, समजतं आहे का? आणि प्रत्येक वेळी आपण प्रत्येक महिन्यातून 1 ते 2 अधिकारी बोलवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून असे अधिकारी तुमच्यासमोर दिसतील आणि तुम्हाला पण एक वेगळी प्रेरणा येईल की आपण पण अधिकारी झालं पाहिजे आणि मनावरती बिंबवलं पाहिजे.
आता आम्ही जर आमच्या वयामध्ये जर असं म्हटलं की आता मला अधिकारी व्हायचं आहे तर होऊ शकतंय का? एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला पैसा धन दौलत सगळं भेटेल, परंतु गेलेला वेळ ही कधी भेटत नाही आहे. टाईम इज मनी. वेळेचा सदुपयोग करा. वेळ ही परत आयुष्यात नाही आहे. 2024 हे वर्ष किंवा 2025 येणार वर्ष हे परत तुमच्या आयुष्यात नसेल केव्हाही नसेल. त्यामुळे येणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून घ्या. समजतंय का? आता सरांचं इंग्लिशवरती सुद्धा खूप कमांड होतं. समजतंय का? कारण इंग्रजी भाषा आली तरच तुम्हाला पुढं काहीतरी येणार. तर मला सांगा, तुम्ही ज्यावेळी 4थी नंतर 5वीला जाणार आहात त्यावेळी मॅथ सायन्स इंग्लिशमधून आहे. तुम्हाला जर इंग्रजी समज नसेल तर मॅथ सायन्स काय समजणार आहे? त्यांच्या डेफिनेशन, त्यांचं फॉर्म्युला कसं समजणार आहे? खूप अवघड आहे, लक्षात घ्या. त्यासाठी इंग्रजीला खूप महत्त्व आहे. आपल्या क्लासचा सदुपयोग करून घ्या. सर्व मुलांसाठी आपण जवळपास 20,000 खर्च करून एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे ॲप्लिक्स कंपनीचं. त्या सॉफ्टवेअरतर्फे तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह बॅचसुद्धा आम्ही घेणार आहोत. लक्षात घ्या, रोज 1 तास घेणार आहोत. समजतंय का? म्हणजे ऑफलाईन इथून शिकून गेल्यानंतर संध्याकाळचं प्रॅक्टिससाठी हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, इंग्रजी कसं बोलायचं, अस्खलित इंग्रजी कसं बोलायचं. समजतंय का? त्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह डेमो घेणार आहोत पुढच्या आठवड्यापासून. ही सर्व मुलांची बॅच, ह्या सर्व मुलांचा नंबर वगैरे ॲड करून एक ग्रुप तयार करणार आहोत. आणि त्या ग्रुपवरती आपण लिंक पाठवणार आहे. डेली, एव्हरीडेज, दररोज. समजतंय का? संडेला सुद्धा. म्हणजे शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासचा एक हेतू आहे की आपल्या क्लासमध्ये आलेला विद्यार्थी काहीतरी घेऊन गेलाच पाहिजे. समजतंय का? त्या दृष्टीने शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लास प्रत्येक वेळी नवीन नवीन इव्हेंट्स राबवत असते. आता ही मला वाटतं पहिलेच अधिकारी आहेत. ह्यांच्यानंतर आपण बरेचसे अधिकारी बोलवणार आहोत. प्रत्येक 15 दिवसाला किंवा महिन्यातून एक, जसं आपल्याला ॲडजस्ट होईल किंवा अधिकारी अवेलेबल होतील त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत. समजते का? डू यू अंडरस्टँड? यस. ओके. आता आपण थोडं सरांची मुलाखत घेऊया. 1-2 मिनटं. सगळ्यांनी शांत बसा. सर बसा ना, 1 मिनटं खाली बसता का तुम्ही? बसा बसा ना सर. व्हिडिओ सेव्ह करा.